नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर सध्याच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आता हे अमरावती विभागाचं परिपत्रक आहे. तर कृषी सेवक या पदांची जे विद्यार्थी वाट बघत होते, की कागदपत्र पडताळणी किंवा डी-व्ही कधी होईल. तर याच्यावरती मी ऑलरेडी तुम्हाला माहिती दिली होती. माझे जे काही व्हिडिओ रेग्युलर बघतायत माझे सबस्क्रायबर, त्यांना मी ऑलरेडी बोललो होतो, की एंड ऑफ धिस मंथ तुमची प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि शेवटी तेच झालं बघा आता. कारण आपल्याला ऑथेंटिक सोर्सकडून माहिती मिळाली होती आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला परिपत्र पण इथे बघायला मिळत आहे. तर याचा शेड्यूल आलेला आहे. जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, ज्यांचं नाव आहे निवड यादीमध्ये, त्यांनी आपले डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवायचे आणि तुमची आता डी-व्हीला सुरुवात होणार आहे. तर बघा कधीपासून आहे, तर दिनांक आणि हे जर परिपत्रक पाहिजे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आहे. तर बघा त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येतं, की कृषी सेवक पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड सूचीनुसार उमेदवारांनी मूळ कागदपत्रासहित आपल्याला तपासणीसाठी जे काही तुम्हाला ॲड्रेस दिलेला येईल तिथे तुम्हाला हजर राहायचं आहे. सोबत काय करायचं, 2 साक्षांकित प्रती तुमच्याजवळ असल्या पाहिजे. दिनांक आहे 29/5/2024 रोजी. व्यक्तिशः तुम्हाला खालील पत्त्यावरती जे काही तुम्हाला इथे पत्ता दिलेला असेल तिथे तुम्हाला हजर राहायचे आणि त्याच्यानंतर कोणते इथे भत्ता वगैरे तो सोडा, आता ते सर्वांना माहीत आहे, कॉमन आहे. तर इथे तुम्हाला कागदपत्र कोणते लागते बघा. परीक्षेसाठी अप्लाय केलेला ऑनलाईन जे तुमचं असतं फॉर्म, त्याची छायांकित प्रत, शुल्क भरल्याचा पुरावा पण इथे पाहिजे. त्याच्यानंतर जन्मतारखेचा म्हणजे आपल्याला जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागतो, कास्ट व्हॅलिडिटी, शैक्षणिक पुरावे, संगणक उत्तीर्ण झाल्याची जो पुरावा MSc आहे TTC, त्याच्यानंतर जे काही सर्टिफिकेट्स आहेत इतर तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. तर बघा आणखी महत्त्वाची माहिती, वरीलप्रमाणे सर्व दस्तावेजासह तुम्हाला जी काही डेट दिलेली आहे त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला मूळ कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचे आणि 2 छायांकित प्रतीसोबत घेऊन तुम्हाला इथे हजर राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही समांतर आरक्षणातून पात्र ठरत असतील जे उमेदवार, त्यांचे मूळ प्रमाणपत्र या कार्यालयाकडे जतन करून ठेवण्यात येईल याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. मूळ कागदपत्र पडताळणीस नेमून दिलेल्या दिनांकात जर आपण गैरहजर राहिल्यास वा मूळ कागदपत्र पडताळणी करून न घेतल्यास आपल्याला गुणानुक्रमे कनिष्ठतम असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच सहपत्रित करण्यात येत असलेल्या अंतरिम गुणवत्ता सूचीतील दिव्यांग उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास त्याच्याऐवजी गुणवत्तेनुसार पुढील दिव्यांग उमेदवाराला संधी देणे. याचा सांगण्याचा अर्थ याच्यामध्ये पॉईंटमध्ये एकच आहे, जर तुम्ही गैरहजर राहिलात तर तुमच्या खाली जे कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी देणार आहेत. सेम दिव्यांगासाठी पण ही कंडिशन अप्लाय असेल. त्याच्यासाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांना या जॉबची गरज आहे त्यांनी हजर राहा आणि ज्यांचं दुसरीकडे कुठे झालं आहे तसं त्यांनी विभागाला ईमेल करून किंवा पत्राच्या मार्फत पत्रव्यवहार करून त्यांना तुम्ही कळवू शकता. त्याच्यानंतर बघा कागदपत्र पडताळणीचं स्थळ दिलेलं आहे. जे अमरावती विभागातून जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. तर त्याच्यानंतर लिस्ट पण इथे आलेली आहे. बघा कृषी सेवक भरती 2023च्या अनुषंगाने 29/5/2024 रोजी तुम्हाला या ठिकाणी इथे हजर राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर उमेदवाराची इथे यांनी या लिस्टमध्ये डायरेक्ट नाव आणि त्यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे विथ ईमेल ID. तर तुमचं जर नाव असेल, जे विद्यार्थी आहेत तिथे सिलेक्ट कॅन्डिडेट, त्या सर्वांचं एकदा मनापासून अभिनंदन. आणि सर्वांनी तुम्हाला इथे काय करायचं आहे, आपल्या डी-व्हीसाठी हजर राहायचं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये इतर विभागाचे पण डी-व्हीची प्रोसेस ला सुरुवात होणार आहे. ओके, तर हे झालं. इतके नाव आहेत. आपण एकदा शॉर्टमध्ये बघून घेऊ किती कॅन्डिडेट्स आहेत टोटल. तर इथे टोटल बघू शकता 66 कॅन्डिडेट्सचे इथे डी-व्ही होणार आहे. तर ही माहिती होती मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती होती. आणि जे विद्यार्थी वाट बघत होते शेवटी त्यांच्यासाठी त्यांची डी-व्हीची प्रोसेसची डेट आलेली आहे. तर सर्वांनी आपले कागदपत्रासहित हजर राहा. माहिती जर आवडली असेल मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत तुम्ही शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जे काही तुमचे डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. थँक्यू व्हेरी मच.